आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये हे एक्सप्लेन केलं होतं की कसं मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांचे आकडे कमी असले तरी सुद्धा बार्गेनिंग पॉवर त्यांची वाढली आणि मागच्या 2 दिवसातल्या महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या घटना हे सिद्ध करतात की एकनाथ शिंदे आणि त्यांचे जिंकलेले नगरसेवक यांची मन्नत सध्या वांद्र्यातल्या ताज हॉटेलच्या रूममध्ये लॉक आहे। भाजपचे 89 नगरसेवक आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक असे एकूण 118 नगरसेवक असूनही मुंबईच्या महापौरपदी कोण महापौर बसेल या बातम्या सुरू झाल्यात। कारण अर्थातच एकनाथ शिंदे हे त्यांची बार्गेनिंग पॉवर आता नाही दाखवणार तर कधी दाखवणार? आठवतंय 2019 त्यावेळेस नाराज अखंड शिवसेना आणि 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचं तोडलेलं प्रॉमिस यावरून सुरू झालेलं महाराष्ट्रातलं सत्ताकारण कट टू कमी आमदार असूनही एकनाथ शिंदे यांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद कट टू 2026 आता पुन्हा विभागली गेलेली शिवसेना आणि महापौर कुणाचा बसणार 2.5 वर्ष बसणार की नाही यावरून सुरू झालेलं सत्ताकारण अशा सगळ्या चक्रातनं पुन्हा आपण तिथेच येऊन थांबलोय का काय असं वाटायला लागतं। लोकसत्ताची आजची बातमी आहे की उद्धव ठाकरे गट भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आखण्यात आल्याचं कळतंय। महापौर पदासाठी सुरू असलेली रस्सीखेच पुढचा कदाचित आठवडाभर चालेल अशी शक्यता आहे आणि मी हे का म्हणतेय हे पण तुम्हाला आता एक्सप्लेन करते। कारण महापौर निवड ही एक स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया म्हणजे एक सेपरेट लीगल प्रोसेस आहे आणि ही प्रक्रिया नव्या सभागृहाचं औपचारिक जेव्हा स्थापना होते त्याच्यानंतर सुरू होते। पॉलिटिकल निगोसिएशन्सच्याही पलीकडे ही लीगल प्रोसिजर मुंबईला महापौर कोण मिळेल हे ठरवणार आहे आणि तेच आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। नमस्कार, मी हर्षराज बकुळ। महापालिका निवडणुकांमध्ये मत दिलं आणि नगरसेवक निवडून दिला गेला। आता महापौर निवडीचं काम हे निवडून दिलेले नगरसेवक करणार आहेत। महापौर पद आरक्षणानुसार फिरत्या पद्धतीनं म्हणजे रोटेशननं दिलं जातं। लॉटरीद्वारे आरक्षण ठरवून त्याची ऑफिशियल घोषणा होईपर्यंत कोणताही पक्ष आपला उमेदवार जाहीर करू शकत नाही। अजूनही हे नोटिफिकेशन आलेलं नाहीये, ही आत्ताची बातमी आहे। खरं तर ही फार स्ट्रेट फॉरवर्ड ॲडमिन प्रक्रिया असते, पण आता या ॲडमिन प्रक्रियेला कुठेतरी पॉलिटिकल स्वरूप मिळेल की काय अशी शंका आहे। कारण ही लॉटरी त्याचं नोटिफिकेशन हे अजूनही आलेलं नाही आहे। त्यामुळे आता ज्या वाटाघाटी सुरू आहेत राजकारणांमध्ये, जी रस्सीखेच सुरू आहे, त्यांना एक आयती संधीच मिळाली हे सगळं करण्याची आणि या आठवड्यात मुंबईला महापौर मिळण्याची शक्यता जरा कमीच दिसते। ही देशभरातील बहुतांश शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे अर्बन लोकल बॉडीजमध्ये कायद्यानुसार महापौर पद हे SC, ST, OBC आणि महिलांसाठी रोटेशन म्हणजे फिरत्या पद्धतीनं आरक्षित ठेवलं जातं, राखीव ठेवलं जातं। हे आरक्षण आधीच ठरलेलं नसतं। शहरी विकास विभाग म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडून काढण्यात येणाऱ्या लॉटरीद्वारे ते ठरवलं जातं आणि ही लॉटरी होऊन आरक्षणाची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होते। त्यामुळे मतदान आणि मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरही मुंबईला महापौर मिळायला काही दिवस लागण्याची शक्यता आहे। आता असं का असतं? हे फिरत्या पद्धतीनं राखीव का असतं? तर महापौर पदाचं आरक्षण हे 74व्या घटना दुरुस्तीमुळे आलेलं आहे आणि या दुरुस्तीनं अर्बन लोकल बॉडीजना घटनात्मक दर्जा दिला आहे आणि नेतृत्वाच्या पदांमध्ये म्हणजे महापौर पद म्हणा त्यासाठी SC, ST आणि महिलांसाठी आरक्षण बंधनकारक केलंय। महाराष्ट्रात हे नियम महानगरपालिका कायद्याद्वारे लागू केले जातात, ज्याच्यामध्ये OBC साठी पण आरक्षण दिलं जातं। न्याय मिळावा म्हणून प्रत्येक टर्ममध्ये वेगवेगळ्या वर्गांना महापौर पदाची संधी मिळावी यासाठी ही रोटेशनल सिस्टीम राबवण्यात येते। आता ही लॉटरी का काढली जाते? तर लॉटरी पद्धतीचा उद्देश प्रक्रिया ही निष्पक्ष ठेवण्याचा असतो। लॉटरीमुळे काय होतं की कोणताही पक्ष किंवा कोणतेही सरकार हे आपल्या सोयीनं आरक्षण ठरवू शकत नाही। तसंच रॅन्डम ड्रॉमुळे वेगवेगळ्या समाज घटकांना वेळोवेळी महापौर पद मिळण्याची संधी मिळते। आता ही लॉटरी कशी काढली जाते? तर सगळ्यात पहिल्यांदा शहरी विकास विभाग हा लॉटरी काढण्याचं नोटिफिकेशन म्हणजे अधिसूचना जारी करतो। मागच्या टर्ममध्ये काय झालं होतं त्या बेसिसवर जे पात्र वर्ग आहेत त्यांची एक यादी तयार केली जाते आणि त्यानंतर पब्लिकली लॉटरी काढण्यात येते। चिठ्ठी जेव्हा निघते त्याच्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये ज्या वर्गासाठी आरक्षण निश्चित केलं आहे त्याची एक ऑफिशियल घोषणा होते आणि त्याच्यानंतरच त्या कॅटेगरी अंडर जे नगरसेवक येतात त्यांच्यामध्ये कोण महापौर निवडून येऊ शकतो हे ठरतं। म्हणजे बघा याच्यानंतरच मुंबई महानगरपालिका नगरसेवकांची एक विशेष सभा बोलवेल। ठरलेल्या आरक्षित वर्गातल्या किंवा खुल्या वर्गातल्या ओपनमधल्या नगरसेवकांकडून महापौर निवडला जातो। लॉटरीप्रमाणे मुंबईचे शेवटचे जे 2 महापौर होते
ते ओपन जनरल कॅटेगरीमधनं होते. आणि आता BMCमध्ये काय होईल की आयुक्त अधिकृतपणे निवडणुकीचा हा कार्यक्रम जाहीर करतील. त्यानंतर महापालिका प्रशासन नगरसेवकांची एक विशेष सभा बोलवेल आणि या सभेत नव्यानं निवडून आलेले सगळे नगरसेवक आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देतील. ही थेट जनतेतनं निवड नाहीये, तर नगरसेवकांमार्फत होणारी एक अप्रत्यक्ष निवड असते आणि ज्याला सगळ्यात जास्त मतं मिळतील तो महापौर ठरतो. आणि ही प्रक्रिया आता साधारण कदाचित 28 जानेवारीच्या सुमारास होईल असा अंदाज आहे, असं म्हटलं जातं. आणि जेव्हा हे सगळे नगरसेवक एकत्र येतील तेव्हा सगळ्यात जास्त मत कुठल्या नगरसेवकाला महापौर पदासाठी मिळतं, त्यावेळेस कोणता पक्ष तिथे उपस्थित राहतो का अनुपस्थितीत राहतो, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आता ही सगळी रस्सीखेच चालली आहे मुंबईच्या महापौर पदासाठी. पण त्या महापौर पदाकडे सच अधिकार नेमके काय असतात? अर्थात ते मुंबईचे पहिले नागरिक असतात, पण महापौरांकडे खात्यांचे किंवा आर्थिक अधिकार हे फार नसतात. हे अधिकार राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या IAS अधिकारी असलेल्या महापालिका आयुक्तांकडेच जास्त असतात. आता हे नोटिफिकेशन येईपर्यंत महापौर पदासाठी ट्रेडिंग करायला राजकारण्यांना भरपूर वेळ आहे. पण हे नोटिफिकेशन काय असतं बेसिकली आणि ते कशा पद्धतीनं निघतं, ही लॉटरी सिस्टीम काय असते, हे जर तुम्हाला आतापर्यंत माहिती नसेल तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ होता. भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन्हीमध्ये कॉमन एम किंवा कॉमन इच्छा काय वाटते असं तुम्हाला वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. महापौर पद मिळण्याची इच्छा की शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची इच्छा? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन भेटू. तोपर्यंत धन्यवाद.